नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुमचं। आजचा विषय घेतलेला आहे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आणि काही प्रश्न उत्तरे। जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। तर चला पाहूया। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते। तसेच हिंदू तत्त्वज्ञान आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी या चळवळीत ते प्रेरित होते। नाशिक येथे अनंत कनेरे यांच्या नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनला गोळ्या घालून ठार केले। या प्रकरणात वापरली गेलेली ब्राउझिंग जातीची पिस्तूल सावरकरांनी चतुर्भुज आमीन यांच्याकडे करावयास धाडली होती। हे ब्रिटिश सरकारला सुगाव लागताच सावरकरांना तात्काळ अटक करण्यात आली, तेव्हा ते पळून गेले समुद्रमार्गे। त्यानंतर समुद्रमार्गे भारतात आणले। सावरकर फ्रान्सच्या बोटीतून उडी मारली आणि पोहत पोहत ते फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला। पण प्राणाचे रक्षण करताना आणि भाषेची समस्या असताना फ्रान्सच्या पोलिसांना ते कळाले नाही आणि सावरकरांना कळाले नाही। ब्रिटिश सरकारच्या काही सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले। त्यानंतर त्यांच्या विरुद्ध खटला भरण्यात आला आणि त्यांना 2 वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली, म्हणजे 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली। ते अंदमानच्या जेलमध्ये जवळजवळ 50 वर्ष राहत होते। तर त्यांच्याविषयी काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहूया। वि. दा. सावरकर यांचे पूर्ण नाव काय होते? तर विनायक दामोदर सावरकर असे त्यांचे पूर्ण नाव होते। प्रश्न दुसरा, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा जन्म कुठे झाला? तर उत्तर आहे 28 मे 1883 मध्ये भंगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म झाला। प्रश्न तिसरा, वि. दा. सावरकर यांचा मृत्यू कधी आणि कोठे झाला? तर उत्तर आहे 26 फेब्रुवारी 1966 मध्ये दादर, मुंबई, महाराष्ट्र येथे त्यांचा मृत्यू झाला। प्रश्न चौथा, वि. दा. सावरकर यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर उत्तर आहे अभिनव भारत व अखिल भारतीय हिंदू महासभा या संघटनेची त्यांनी स्थापना केली होती। प्रश्न पाचवा, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर उत्तर आहे दामोदर विनायक सावरकर असे त्यांच्या वडिलांचे नाव होते। प्रश्न सहावा, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या आईचे नाव काय होते? तर उत्तर आहे राधाबाई दामोदर सावरकर। प्रश्न सातवा, वि. दा. सावरकर यांच्या पत्नीचे नाव काय होते? तर उत्तर आहे यमुनाबाई असे त्यांचे नाव होते आणि त्यांच्यासोबत 1901 मध्ये त्यांचा विवाह झाला होता। प्रश्न 11वा, वि. दा. सावरकर यांनी उच्च शिक्षणासाठी कोणती शिष्यवृत्ती मिळवली होती? तर ते उत्तर आहे 1906 मध्ये इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी त्यांनी शिवाजी शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली होती। प्रश्न 12वा, नाशिक खटला काय होता? तर उत्तर आहे 1908 मध्ये सावरकरांचे बंधू, जेव्हा सावरकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंड गेले होते तेव्हा 1908 मध्ये सावरकरांचे बंधू त्यांच्या घरावरती धाड घालून गणेश सावरकर यांच्या विरुद्ध जॅक्सनने खटला चालवला होता। त्याला नाशिकचा खटला असे म्हटले जाते। प्रश्न 13वा, सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा किती वर्ष झाली होती? तर माहिती 2 वेळा त्यांना जन्मठेप झाली होती, म्हणजे जवळजवळ 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती। तेव्हा ते अंदमान निकोबार या जेलमध्ये होते। प्रश्न 14वा, सावरकरांच्या जीवनावर कोणाचा जास्त प्रभाव पडला होता? तर छत्रपती शिवाजी महाराज आणि जोसेफ मॅगझिन। जेव्हा ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले होते तेव्हा जोसेफ मॅगझिनचे काही पुस्तकं वाचून ते प्रेरित झाले होते। प्रश्न 15वा, वि. दा. सावरकर यांचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले होते? तर उत्तर आहे शिवाजी विद्यालय, नाशिक येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले होते। वि. दा. सावरकर यांनी पदवीचे शिक्षण कोठे घेतले होते? तर उत्तर आहे 1902 मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी पदवीचे शिक्षण घेतलं होतं। तर फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणी केली होती? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे झाली होती। आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? तर लोकमान्य टिळक यांनी केली होती। प्रश्न 17वा, वि. दा. सावरकर यांनी विदेशी कपड्यांची होळी कधी केली? तर 1905 मध्ये त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केली होती। प्रश्न 18वा, वि. दा. सावरकर यांचे पहिले शिष्य कोण होते? जेव्हा वि. दा. सावरकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले होते तेव्हा मदनलाल धिंग्रा हे पण तिथे शिक्षण घेत होते आणि सावरकरांच्या मदतीनं ते बॉम्ब बनवायचे शिक्षण घेत होते। तेव्हा जेव्हा ब्रिटिश सरकारला ते कळाले त्यानंतर मदन धिंग्रा यांनी हुतात्मा शिष्य कर्झन वाली यांची हत्या केली होती आणि त्यांना इंग्लंडमध्येच फाशी झाली होती।
प्रश्न क्रमांक 19 विदा सावरकर यांनी मित्र संघटनेची स्थापना केली होती. पहिल्यांदा ही संघटना स्थापन केली होती विदा सावरकरनी 1900 सालामध्ये पुण्यामध्ये मित्र संघटनेची स्थापना केली होती. प्रश्न 20 अभिनव भारत संघटनेची स्थापना कधी केली होती? 1904 मध्ये मित्र संघटनेचेच रूपांतर अभिनव भारतमध्ये झाले होते आणि त्याच्यातर्फे विदा सावरकर काम करत होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.